त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची ये घरी कामेन सांगता करी अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू असे भक्ताची ये घरी कामेन सांगता करी कामेन सांगता करी तुका म्हणे भावे देवा सत्ता असे भक्ताची ये घरी कामेन सांगता करी कामेन सांगता करी कामेन सांगता करी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी त्याची आस पुरवावी त्याची आस पुरवावी चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची घरी कामेन सांगता करी अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मृत्यूलोकात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला भगवंताचा पत्ता सांगतायत विठ्ठल विठ्ठल भगवंताचा पत्ता सांगताय जगद्गुरु तुकोबाराय सांगणारे खूप मोठे आहे तेही जगद्गुरु आहे आणि त्यांनीच त्या भगवंताचा सगुण साक्षात्काराचं दर्शन हो कारण भगवंताचे 3 रूप सांगितले एक निर्गुण निराकार निर्गुण साकार आणि सगुण साकार
या तीनही स्वरूपातला साक्षात्कार ज्यांनी करून घेतलेला आहे असे अनुरेणू या थोकडा तुका आकाश आहे वडा सांगणारे पत्ता असे जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत. ते त्रैलोक्याचा मालक आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे. त्या भगवंताचा पत्ता जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये सांगतायत. पत्त्याच्या संदर्भाने थोडासा विस्तार करायचा झाला तांदळे साहेब. व्यक्ती जेवढा मोठा असतो तेवढा त्याचा पत्ता छोटा असतो. थोडं स्पीडनी चाललो बरं का मी जाणार आहे आज, कारण मला जायबाई साहेबांनी पुढचं काही नियोजन सांगितलेलं आहे. तिथपर्यंत आपल्याला वेळेत गाडी घेऊन जायची. विठ्ठल विठ्ठल पत्त्याच्या संदर्भाने भगवंताचा पत्ता तुम्हा आम्हाला माहिती असणं अति आवश्यक आहे. नाही नाही जीवनाची कृतकृत्यता त्याच्या पत्त्याशिवाय आपली होणार नाहीये. सांगणारे जगद्गुरु तुकोबाराय पत्ता सांगतायत तो भगवंत आहे. व्यक्ती जेवढा छोटा असतो तेवढा त्याचा पत्ता मोठा असतो. व्यक्ती जेवढा मोठा असतो तेवढा त्याचा पत्ता छोटा असतो. उदाहरणार्थ पंतप्रधान जर त्यांना पत्र पाठवायचं झालं तर त्यांचं नाव वगैरे काही लिहायची गरज नाही. फक्त पंतप्रधान एवढं लिहून पत्र टाकून द्या, बराबर पंतप्रधानाच्या ऑफिसला पत्र जातं. मुख्यमंत्री त्यांचं नाव जरी लिहिलं तरी पत्र बराबर तिथपर्यंत त्यांच्या ऑफिसमध्ये जातं. परंतु आपल्या नारायणराव मधले एखादे नारायणराव त्यांना जर पत्र पाठवायचं झालं तर मग त्यांचं नाव, त्यांच्या वडिलाचं नाव, त्यांचं आडनाव, त्यांच्या एखादी कॉलनी असेल तर त्या कॉलनीतल्या घरातला नंबर, पोस्ट, तालुका, जिल्हा, राज्य एवढं लिहून कधी कधी पत्र वेळेवर जात नाही. व्यक्ती जेवढा छोटा तेवढा त्याचा पत्ता मोठा. व्यक्ती जेवढा मोठा तेवढा त्याचा पत्ता छोटा. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचा पत्ता सांगतायत. पग पाताल शीश अजे धामा. त्या भगवंताचं स्वरूप आहे महाराज. त्या भगवंताचा पत्ता जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत. कोणी म्हणेल महाराज तुम्हाला पत्ता विचारला तरी नेमका कोणी? तुम्ही सांगताय पत्ता सांगताय भगवंताचा, पण आम्ही कुठे विचारला भगवंताचा पत्ता? आम्हाला काही गरज नाही त्या भगवंताची. देवन लगे देवन लगे. हो, आम्हाला त्या भगवंताच्या पत्त्याची काही गरज नाही. काय आवश्यकता आहे त्या भगवंताच्या पत्त्याची? भगवंताशिवाय आमचं अडलं तरी काय आहे? अहो बंगला, गाडी, वाडी, माडी हे मिळाल्यानंतर भगवंताची काय गरज आहे? हे विचार दुर्योधनाचे आहेत बरं का. हो, दुर्योधन सुद्धा म्हणायचा बंगला, गाडी, वाडी, माडी मिळाली तर मग भगवंताची गरज काय? म्हणून तो हस्तिनापूरमध्ये असताना सुद्धा त्याला कळाला नाही. कारण अहंकार जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती. अहंकार याच नाव आहे. हो, दुर्योधन महाराज हे राक्षस गेले पण राक्षसाच्या विचाराचे वृत्तीचे माणसं अजून शिल्लक आहेत भाऊ. रावण गेला पण रावणाच्या वृत्तीचे माणसं शिल्लक आहेत. विस्तार नाही करणार. कंस गेला पण कंसाच्या वृत्तीचे माणसं अजून शिल्लक आहेत. बर, मंत्रा गेली पण मंत्रेच्या वृत्तीच्या विचाराच्या अजूनही बऱ्याच मंत्र आहेत. इथे सुद्धा आहेत. हा हा, दिसतायत का? मग मी सांगू शकतो आता कोण मंत्र आहे, पण आता सांगणार नाही बरं का. इथे चांगल्या घराचं एखादी वाटोळ करते तिचं नाव आहे मंत्रा. दुर्योधन गेला, हिरण्यकश्यपू गेला पण हिरण्यकश्यपूच्या वृत्तीचे माणसं अजूनही आहेत. करावर सप्ता बघतो तुमच्याकडे. हिरण्यकश्यपू, दुर्योधन गेला पण दुर्योधनाच्या वृत्तीचे माणसं अजूनही शिल्लक आहे. भावाचं भावाला वाटून देत नसेल, अहंकारी असेल तर तो दुर्योधन आहे महाराज. राक्षस गेले पण राक्षसाच्या वृत्तीचे माणसं अजून शिल्लक आहेत. ते दुर्योधन म्हणायचा बंगला, गाडी, वाडी मिळाली तर मग भगवंताची गरजच काय आहे? तर सांगू, गरज आता नसेल वाटत. बंगला, गाडी, वाडी मिळाली ना, 3.5 हाताचा देह टेकण्यासाठी बंगला पाहिजे. बर, जठराग्नी शांत करण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे. लज्जा रक्षण करण्यासाठी पट, नाम, वस्त्र, कपड्याची गरज आहे. परंतु पुढचं वाक्य आहे का? आत्मउन्नती करता, आत्मशांती करता, ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी, स्वांत सुख प्राप्त करून घेण्यासाठी गरज आहे भगवंताची. भगवंताचीच गरज आहे. म्हणून भगवंताचा पत्ता बाबांनो लिहून घ्या. माझे तुकोबाराय म्हटले. तरी काही शिकल्यारे म्हटले या लोकांचं सांगायचं काम असतं. आता तुकोबारायचं ऐकलं नाही तर आपणही
आपलं कुणी नाही ऐकलं तर आपण खेद नाही करायचा. हो, तुकोबाराय म्हणजे तुका म्हणे मेलो सांगता सांगता, तुका म्हणे किती सांगू तरी न ऐकती. आता पुढचं म्हणून घ्या तुम्ही. मग तुकोबारायचं जर लोकांनी ऐकलं नाही तर आपलं ऐकतील अशी अपेक्षा ठेवायचं कारण नाही. अजून एकदा सांगतो, आपलं लोकांनी ऐकावंच अशी अपेक्षा कधीही मनात हो त्याचा दृढाग्रह कधी धरू नाही महाराज. ऐकलं तर ऐकलं, नाही तर सोडून द्या. मग आपण आपलं सांगायचं काम करायचं आणि पुढे निघून जायचं. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. कारण काही कितीही सांगून ऐकत नाही. का ऐकत नाही? थोडा ग असतो संपत्ती विपत्तीचा. आज देवाची काय गरज आहे? नॉलेज इज पॉवर. लाख मारी तिथे पाणी काढण्याची ताकद आहे आपली, असे काही म्हणतात की नाही? लाख मारी तिथे पाणी काढण्याची ताकद. एक लाख मारी तिथे पाणी काढण्याची ताकद म्हणणारा होता ना, त्याची सकाळी 9:30ला गुंतली. थोडक्यात सांगायचा मला भाव, भगवंताच्या पत्त्याची काय गरज आहे याच्यासाठी. हा, त्याची 9:30ला गुंतली. हे चिन्ह कळते तुम्हाला का? तुम्हाला 2-3 चिन्ह माहिती आहे दादा? हो, हे नवीन आहे, माहिती करून घ्या. 9:30ला सकाळी गुंतली महाराज. दुपारच्या 3 वाजेपर्यंत लघुशंका होईना. मित्रांना फोन केला, मित्र भेटण्यासाठी सफरचंद घेऊन आले. अरे त्याची लघुशंकाच होईना, सफरचंद कुठे खाणार आहे तो? काय झालं मित्रा? मग लागला रडायला. अरे काय झालं मित्रांनो? नाही जगत रे, नाही जगत. गडबडा लोळू लागला जमिनीवरती. नाही जगत, मी आता मरतो. शेवटची भेट रे, आता नाही जगत. काय झालं काय? अरे मित्रांनो, सकाळी 9:30ला गुंतली, अजून लघुशंका झाली नाही. दुपारचे 3:30 वाजले. मरतो रे मी, आता मरतो, लघुशंका होत नाही. मित्र हसले. मित्र म्हणले, वेड्या तुला काय अशक्य आहे रे? तू लात मारी तिथे पाणी काढण्याची ताकद तुझ्या पोटात तर निघत नाही का तुला? ऐका, तेव्हा त्यांनी डोळे भरले. डोळे भरून आले अश्रूनी त्याचे. मित्रांनो, आज कळालं, आज कळालं मित्रांनो. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. आज कळाले रे मित्रांनो, आज कळालं. लात मारल्यानंतर जमिनीतलं पाणी निघू शकतं रे मित्रांनो, परंतु पोटातलं काढण्यासाठी त्या भगवंताचीच गरज आहे. प्रमाण देतो. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलावितो हरिवीर, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकून का. रात्री झोपणं आपल्या हातात आहे बर का, सकाळी उठणं आपल्या हातामध्ये नाहीये. कोण सकाळी उठवतो आपल्याला? खरं सांगा. ते स्वाध्याय परिवाराचे प्रणेते आठवले दादा, काय नाव काय? पांडुरंग शास्त्री आठवले. विदेशात गेले, त्यांना विचारलं भगवंताचं अस्तित्व पटवून देण्यासाठी तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा. त्यांनी 2च ओळी सांगितल्या. 2च ओळीमध्ये पाश्चात्य देत असलेली संस्कृती मान्य करणाऱ्या लोकांना भगवंताचं अस्तित्व पटवून दिलं. ते म्हणजे 2च गोष्टी सांगतो, ऐका. सकाळी उठवणारा तो आहे म्हणे. नंबर 2, उठल्यानंतर जन्माला आलो तेव्हापासून म्हणजे कळायला लागलं तेव्हापासून आतापर्यंतच स्मृतिदान देणारा तोच आहे. खाल्लेलं अन्न पचन करून त्याच्यातून शक्ती देणारा तोच आहे. आणि ती शक्ती मिळाल्यानंतर प्रज्ञा नाम बुद्धी ती विकसित करून त्याच्यानुसार शुद्ध सात्विक कर्म करून घेणारा तोच आहे. आणि ते कर्म करून जीव थकला ना, मग शांती देणारा रात्री तोच आहे. म्हणून त्या परमात्म्याचं एकच पद त्याने सांगितलं, रोज सकाळी तोच उठवितो, जे खावे ते अन्न पचवितो. रोज सकाळी तोच उठवितो, जे खावे ते अन्न पचवितो. थकुनी जाता तो सर्वांना, थकुनी जाता तो सर्वांना, करतो शांतीदान. मानवा घे प्रभूचे नाम, मानवा घे प्रभूचे नाम, मानवा घे प्रभूचे नाम.
आणि जर त्याला विसरला ना मानवा, तर मग विसरली तया थूर झाली आणि पचतील खाणी 84च्या, म्हणून त्याच्या पत्त्याची गरज आहे. हे मानवांनो, त्या भगवंताचा पत्ता लिहून घ्या, लिहून घ्या. कुणावर भरोसा ठेवू नका. ते म्हणले महाराज तुम्ही आम्हाला भीती दाखवता. म्हणजे एक ते वेळ अशीच आहे बरं का. जरी आता भगवंताची गरज वाटत नसेल, आता कांजीचे कपडे घालून जरी कडक बोलत असेल बर, आता जरी भगवंताची गरज वाटत नसेल, भासत नसेल, पण जीवनात अजून पुढे सांगतोय एक वेळ अशी आहे, त्या वेळेला भगवंताचीच गरज आहे. कोणती वेळ? ती म्हणजे तिचं नाव आहे मृत्यू. मला का गाव्याचं प्रवचन नाही सांगायचं, पण मृत्यू. कारण ज्ञानोबारा तिथे प्रमाण देतात बरं का. ज्ञानोबारा म्हणतात त्या वेळेला तुम्हाला सोडणार कुणी नाही. आता तुम्हाला कुणी भाऊसाहेब भाऊसाहेब म्हणत असतील, आता कुणी तुम्हाला श्रीनिवास महाराज म्हणत असतील, परंतु हे तेव्हा सोडवतील असं अजिबात समजू नका. हो, म्हणजे ज्ञानोबाराय म्हणतात तिथं सोडवणार कोणी नाहीये, तेथे कोणी सोडविना. एका सद्गुरु वाचुनी ज्ञानोबारायचं प्रमाणे ऐका लक्षपूर्वक. स्वर द्या. माता पिता बंधू भगिनी राजबंधू कोणी न पवते निर्वाण. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाचे मान. एकला मी दुःख भोगी कुंभ पाकदाचली. तिथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोय. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोय. हे बाबांनो, ज्ञानोबाराय सांगतात बाबांनो तिथे कोणी सोडवणार नाही. किती यादी दिली? माय बाप बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे एवढे पण सोडवणार नाहीत. तेव्हा कुणीतरी एक जण म्हटला माऊली काय तुम्ही ज्यांची यादी सांगितली त्याच्यामध्ये एकाचं नाव नाही आलं. कुणाचं? आमच्या सौभाग्यवतीचं नाव नाही आलं. ती तर आम्हाला तिथे सोडविल की नाही. कारण माय बाप बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे इथं आमच्या तिचं कुठे नाव आलं? ती सोडविल की नाही आम्हाला? ज्ञानोबाऱ्यामध्ये तो अनुभव आम्हाला नाही. मग तो अनुभव तुम्हाला घ्यायचा असला तर त्याची माहिती सर्व जगद्गुरु तुकोबारायकडे जा. तुकोबाराय सांगतील म्हणले ती सोडवती का नाही. ती कळते तुम्हाला. म्हणजे तुम्ही चांगदेव महाराज तर नाहीत तो सर्वजण. ती लक्षपूर्वक ऐका. हा तो तुकोबारायकडे गेला. आता ऐका, तुकोबाराय म्हणजे ज्ञानोबाराय नाही. कारण ज्ञानोबाराय तुकोबारायकडे गेला. महाराज आळंदीवरून आलो. ज्ञानोबारायने सांगितलं काय? सर्व सांगायचं तो भाव सांगितला. काय? अहो तिथे आम्हाला ते सोडवणार नाहीयेत, परंतु आमची मंडळी सोडविल की नाही. तुकोबारायने असा उभाट्यात नांगर धरला. तुकोबाराय म्हणजे वेड्या हे दिसतंय तसं नसतं, म्हणूनच जग. एवढंच नाही सांगायचं, प्रमाण आहे का? आता तुकोबाराय म्हणजे यांच्यावर विश्वास ठेवू नको. स्त्रिया पुत्र कलत्र हे तव मायावंत शेवटीचा अंत नपवे कोणी. महाराज दृष्टांत सांगा. तुकोबाराय म्हणजे दृष्टांत देतोय. यमाची हाती बांधोनिया देती. हे दिसते तसं नसतं आणि म्हणूनच जग. हे माझे सद्गुरु महाराज म्हणायचे दिसतंय तसं नसतं म्हणूनच जग फसतं. खरंच नाही कळत आपल्याला बरं का. हे कळालं ना तर भरतुवारी सारखं माणसं निघून जाते, परंतु कळत नाहीये म्हणून माणसं ठीक आहे. ऐका, प्रपंचाचं अंतरंग स्वरूप कळालं ना मग मनुष्य थांबणार नाही. पण अंतरंग स्वरूप कळत नाही म्हणूनच माझे सद्गुरु महाराजांचं वाक्य माझ्या मनाला शोभणार नाही, पण सांगून जातो त्यांचं नाव घेऊन. म्हणूनच म्हटले आपण घाण्याच्या बैलासारखे तिथेच थांबतो. कळालं तर. अंतरंग स्वरूप म्हणजे काही 4-5 जण शिकलेले होते.
आणि मोठ्या हॉटेलमध्ये चहा प्यायला गेले. चहा प्यायला गेल्यानंतर मग ते तिथे लिहिलेलं होतं, स्पेशल चहा 20 रुपये, चांगला चहा 10 रुपये, खाली लिहिलं होतं खास चहा 5 रुपये. 3 प्रकार. हे म्हणले शिकलेलेच आहे. ते म्हणले स्पेशल चहा 20, चांगला चहा 10 आणि खास चहा 5 रुपयाला. नेमकं असं काय असेल खास चहा 5 रुपयात कमीत कमी? ते म्हणले चहा घेऊन या. म्हणजे कोणता आणायचा आहे? ते म्हणले खास चहा घेऊन ये. आणि मग खास चहा घेऊन आला बरं का. खास चहा घेऊन आल्यानंतर मग यांनी कप चला पिला. ये काय भारी चहा आहे म्हटले. वा वा जायका चहा. पण ते निघले ते काय नाही त्याच्यासमोर महाराज. मग 2-3 कप चहा पिला यांनी. एकाने तिघांनी 3-3 कप चहा पिले. आणि मग बिल देते वेळेस बिल दिलं. मग किती झाले? 3 3 7 3 9. 9 50 आपलं 45 रुपये दिले. आणि मग विचारलं का हो हॉटेलवाले मालक साहेब काय हे आम्हाला काही कळालं नाही हो. स्पेशल चहा 20 रुपये, चांगला चहा 10 रुपये, खास चहा 5 रुपयाला. हे तुम्हाला कसं काय परवडतंय? नेमकं खास चहाची काय आम्हाला गमत कळाली नाहीये. ते म्हणले तुम्ही पिला? हो. आवडला? हो. म्हणून तर 3 कप पिले. म्हणजे पिला ना? हो. मग आता जा. नाही म्हणले सांगा आम्हाला नेमकं या खास चहाचं राज काय आहे? तुम्हाला नेमका खास चहा 5 रुपयाला कशामुळे परवडतो? सांगा आम्हाला. ते म्हणले जाऊ दे ना आता कशाला जा ना. नाही म्हणले सांगावंच लागेल. वाटल्यास वरनं 10 रुपये पुन्हा घे, पण ते खास चहाची गमत सांगा. ते वेटर मला इकडे मी सांगतो काय, ते मालक सांगणार नाही म्हणजे मी सांगतो काय. हा खास चहा असा आहे म्हटले. हे तुमच्यासारखे शिकलेले लोक येतात. हा मग ते त्यांचं काही काम करत असताना पेपर वाचताना थोडा चहा पितात. थोडा तसाच राहतो. मग शिल्लक कपात राहिलेला सर्व चहा आम्ही जमा करतो आणि तो एका किटलीमध्ये भरतो आणि मग सर्वांना देतो. आणि मग त्याचं ते आम्हाला 5 रुपयात परवडतो. म्हणजे अजून 2-3 कप आणू का तुम्हाला प्यायला? मला वाटतं माझं म्हणणं कळालं तुम्हाला काय म्हणायचंय. पुन्हा चहा पितो पोटात राहील की नाही सांगता येणार नाही. विष रांधली या रस सोय, मग जेवणारा ठाऊकाची होय. मग ताटाची सांडली जाय. या परी महाराज थांबणार नाही. तसं त्या चहाचं अंतरंग स्वरूप काय हे कळाल्यानंतर नको चहा. तसं प्रपंचाचं अंतरंग स्वरूप कळालं तर जीव थांबणारच नाही महाराज. कळत नाही हीच शोकांतिका. विठ्ठल विठ्ठल. का सांगत होतो तुकोबरा म्हणले अरे यमाची हाती बांधून या देते तिच्यावर काय विश्वास ठेवतो? ते म्हणजे दृष्टांत दिला तुकोबराने. एक म्हातारं मिळत प्रमाणे म्हणून दृष्टांत सांगला. एक म्हातारं मिळत आणि म्हातारं स्नान घालण्यासाठी बाहेर काढलं. बाहेर घातल्यानंतर पाहुणे मंडळी जमा झाले. स्नान घालू लागले. स्नान घालत असताना सर्वजण पाणी टाकू लागले. मेल्यानंतर 2-4 गंगाळ भरून पाणी ठेवतात. अगोदर एका बादली स्नान करते काय. आणि मग स्नान घालू लागले. स्नान घालत असताना ते म्हातारं जरा वामन भाऊ भगवान बाबाच्या काळातलं होतं. पूर्वीचे माणसं कानामध्ये बिगबाळ्या घालायचे बघा, सोन्याच्या बिगबाळ्या घालायचे. आणि मग ते म्हाताऱ्याच्या कानामध्ये 1 तोळ्याची बिगबाळी होती. आणि त्या म्हाताऱ्याच्या म्हातारीने म्हणजे आईने नाही मग तिने बघितलं आपल्या पतिदेवाच्या कानामध्ये 1 तोळ्याची बाळी आहे. आता जाऊन काढू तर लोक म्हणतील बघा सोन्यासारखा देह गेला. म्हातारी कानावर तुटून पडली. आणि न काढू तर म्हातारा जाता जाता कसं तोळाय आता मला नाही माहिती. म्हणजे 40,000चं वाटोळ करते म्हातारा. मग म्हातारी म्हणली बस आता मी तर काढणार नाही आणि म्हाताऱ्यासोबत तर जाऊ देणार नाही. काय तिने आयडिया केली आहे का. ती आली तांब्यावर पाणी घेतलं बाबा. म्हाताऱ्याच्या चरणावरती पाणी टाकलं आणि म्हाताऱ्याचे पाय धरले. जे लागले रडायला जोर जोराने. षडजलाच लागली रडायला पेटीवाले महाराज. नाही ते नाही रडता येत आपल्याला. पण न रडू तर ती बिगबाळी निघत नाही ना. म्हातारीने म्हाताऱ्याचे पाय धरले. पाणी ओतलं आणि म्हातारी आता घर सोडलं तर आम्ही रडलो नाही. आता म्हातारीसाठी ऐका बाटा कंपनी शिवाय लागला का सोड. दुसऱ्या कंपनीचा जोडा तुम्ही कधी घातला नाही बाई. फार तीव्र स्वरात रडत होती म्हातारी. सर्व पाहुणे मंडळीचं लक्ष म्हातारीकडे गेलं. म्हातारीने असं बघितलं वर. सर्वांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित झालं. बघितलं मग म्हातारीने वर्णन ढगेसर वर सुरू केलं. ते रेकॉर्डच्या धोत्राशिवाय
काठाच्या धोत्राशिवाय धोतर जोडा कधी वापरला नाही बाई. धोत्रावर वर्णन आलं, पुन्हा वर्णन कमरेवर आलं. चांदीच्या करगोट्याशिवाय धोतर जोडा कधी बांधला नाही बाई. कमरेवर वर्णन आलं, कारण तिला हळूहळू एसटी स्टँडवर जायचं होतं ना. महात्मा गांधीजीच्या खादीशिवाय नेहरू सदरा कधी शिवला नाही बाई. किती दिवस तुमच्या गळ्यात सोन्याची साखळी शोभत होती बाई. कुठे गेली मग? आणि अजूनही तुमच्या कानात. इथं थांबली. लगेच म्हातारी माणसं गावातले आमच्या भाऊसारखे ते म्हणजे हो रामराव काय अहो तेवढी बिगबाळी घ्या काढून, बिगबाळी घ्या काढून. काय पाहता माझ्याकडे घेतली ना काढून. यमाची हाती बांधुनिया, यमाची हाती बांधुनिया, यमाची हाती बांधुनिया, भूषणे घेती काढुनिया, घेती काढुनिया, घेती काढुनिया. ऐशिया चोराचा कैसा हा विश्वास, धरली तुझी कास. तुका म्हणे तुकोबरा म्हणले बाबांनो हे चोर आहेत रे चोर, यांच्यावर विश्वास ठेवू नका. म्हणजे तुम्ही सोडून येसाल माझ्यासोबत बरं का, तसं करू नका, घरीच राहा. मला माहिती तुम्ही येत नाही, तुम्ही किती सांगून येणार नाही. महाराज ऐका, तुकोबारा म्हटले बाबांनो विश्वास ठेवू नका. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगे. कुणावरच कुणी विश्वास ठेवू नका रे बाबांनो. आपलं स्वहित आपल्यालाच केलं हो, स्वतःच स्वहित स्वतःलाच करावं लागतं हो. दुसरा कोणी आपला उद्धार करील या भ्रमात राहू नका. म्हणून भगवंताशिवाय आपला उद्धार होणार नाहीये, त्याच्या प्राप्तीशिवाय. म्हणून त्या भगवंताचा पत्ता लिहून घ्या. अजूनही सांगू का तुम्हाला? अजून एक जण म्हणला एवढं सांगितलं तरी पठ्या मी ऐकणारच नाही. मी म्हटलं ऐकूच नको, ऐकणार नाही म्हणजे या महाराज लोकांचं सांगायचं काम आहे. एक दिवस म्हातारा आजारी पडलं, नोबेलला ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर महाराज ती आयसीयू मध्ये लगेच घेतली. आता काय डॉक्टर लोकांचं कसं असतं माहितीये का, खाली गाडी जशी तशी वर बॉडीची व्यवस्था करतात हो. जर इनोवात आला ना लगेच म्हणतात घाला शिशियू मध्ये. आयसीयू मध्ये नाही, शिशियू हे वेगळं आहे महाराज, त्याच्यामध्ये घालतात. मग लगेच तोंडाला वगैरे लावून दे, डॉक्टर डॉक्टर वाचवा जगवा, डॉक्टर वाचवा, आयसीयू मध्ये घ्या, आयसीयू मध्ये घ्या, आयसीयू मध्ये घ्या. लगेच आयसीयू मध्ये घातला महाराज. घातल्यानंतर ते नळ्या बिळ्या काय लावायचं ते लावला. त्याच्यातून म्हणायचं डॉक्टर वाचवा, डॉक्टर वाचवा, पोत्याने पैसा होतील, डॉक्टर वाचवा. डॉक्टर म्हणजे पोतच देतो तुझ्या हातात, काय काळजीच करू नको तू. मोकळं पोत देतो, तू काळजी करू नको. डॉक्टर वाचवा, डॉक्टर. डॉक्टरने लगेच 2-3 इंजेक्शन वगैरे दिले. थोडं बरं वाटलं महाराज. 2 दिवसांनी बरं वाटलं. डॉक्टर मला काय झालं, काळजी करू नका, आता फक्त 2 दिवस राहावं लागणार आहे, बरं होईल तुमचं. 5 दिवसांनी लगेच डॉक्टरने त्यांना डिस्चार्ज दिला. डॉक्टर म्हणले मामा तुम्ही नारायणडोला जाऊ शकता आज आता. ठीक डॉक्टर मी झालो ना ओके, काय काळजीच करू नका, फक्त या 2 गोळ्या घ्यायच्या दररोज, 1-2 किलोमीटर फिरायचं, वेळेवर जेवायचं, काही होणार नाही. डॉक्टर किती बिल झालं मामा? 2 लाख. 2 लाख म्हणलं की म्हातारा लागलं रडायला. मामा रडता का तुम्ही? मग तर जास्तच रडायला लागला. ओ नारायणराव आले मामा का रडता हो तुम्ही? बिल जास्त झालं का? 20-25 हजार कमी करतो. डॉक्टर बिल जास्त झालं नाही, तुम्हाला सांगितलं पोत्यानी पैसा होतील, पोत्यानी भरलेला आहे, पैसे कमी नाहीयेत, मग रडता का तुम्ही? डॉक्टर डोळ्यातून अश्रू पडू लागले त्याच्या. रडता का? डॉक्टर तुम्ही 5 दिवस तुमच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि माझ्या हृदयाचा सांभाळ केला तर 2 लाख रुपये फी मागता. माझ्या भगवंताने माझ्या वयाच्या 70 वर्षापर्यंत माझ्या हृदयाचा सांभाळ केला, अजून मी त्याचं कधी आठवण केली नाहीये. खेद होतो म्हणून रडतो आहे हो. मग डॉक्टर म्हणले की नको खेद करू. ऐका सांगायचा मुद्दा, त्या भगवंताची गरज आहे, तो भगवंतच आपला सांभाळ करतो हो. माझे तुळशीदाजी म्हणतात प्रभू तू किती रे माझा सांभाळ करतो, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी. दातारा त्या गर्भवासात आलो देवा, तिथे सुद्धा त्या गर्भाच्या त्या कचाट्यामध्ये, त्या गर्भाच्या दहाकतेमध्ये तू मला नाही मरू दिलं रे देवा. तिथून मला बाहेर काढलं, अनंत जन्मापासून तू माझा सांभाळ करतोस. तर देवा दे ना एकदा भेट,
तरी याच्यातून एकदा मुक्त असं फक्त मुमुक्षूच म्हणू शकतील, बुभुक्षू कधीच म्हणणार नाही. असं विठ्ठल विठ्ठल तो भगवंत तुमचा आमचा अनंत जन्मापासून तुमचा आमचा सांभाळ करत आहे, करणार आहे. म्हणून त्या भगवंताचा पत्ता तुमच्या आमच्या जवळ असणं आवश्यक आहे. म्हणजे महाराज ठीक आहे, तिथं कोणी सोडवणार नाही दुसरं. तुकोबाराय म्हणले तुका म्हणे तुला सोडविना, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाच. किंवा नाथबाबाचा असू प्रमाणे बरं का, नाथबाबा म्हणतात हरिविन कोणी नाही सोडविता, पुत्र बंधुकांता संपत्तीचे. बाबा रे सोडवणारा तिथे परमात्माचे. हा अभंग मला वाटतंय का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र. हा नको नको म्हणा, काय तुकोबाऱ्याचे गोड शब्द आहेत. तुकोबाऱ्या स्वतःच्या मनाला उपदेश करतात तिथे, आणि मनाचा उपदेश जनासाठी आहे तुकोबाऱ्याचा आहे. हे मना नको कशामध्ये गुतू, कारण तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी. सोडवणारा चक्र पाणीच आहे, म्हणून कुठे गुतू नको रे मना. नको नको मना गुंतू माया जाय, नको नको मना गुंतू माया जाय. काळ आला जवळी ग्रासावया ग्रासावया, नको नको मना गुंतू माया जाय, नको नको मना गुंतू माया जाय, गुंतू माया जाय, गुंतू माया जाय. बाबा तिथे सोडवणारा एका चक्र पाणी वाचून या, म्हणून त्या भगवंताचा पत्ता लिहून घ्या. ओ महाराज अर्धा तासापासून ते सांगायला लागले. ठीक आहे, त्या भगवंताची जर एवढी आमच्या जीवनामध्ये आवश्यकता आहे, त्याच्याशिवाय आम्हाला स्वांत सुख प्राप्त होणार नाही. त्याच्याशिवाय जर आम्हाला आमचं स्वरूप काय आहे हे जर कळणार नसेल तर सांगा मग त्या भगवंताचा पत्ता. तो भगवंत नेमका कुठे राहतो लवकर सांगा. तुकोबाराय म्हणजे तो परमात्मा, तो भगवंत, तो परमेश्वर, तो ईश्वर, तो परमात्मा कुठे राहतो? तो इथे राहतो. असे भक्ताची घरी, असे भक्ताची घरी, असे भक्ताची घरी, असे भक्ताची
सांगता करी असे भक्ताची घरी कामे न सांगता करी कामे न सांगता करी कामे न सांगता करी हो असे भक्ताची घरी असे भक्ताची शिवाय आमचं आम्हाला स्वरूप कळणार नाहीये, ज्या भगवंताशिवाय आमचे आम्हाला स्वांत सुख मिळणार नाहीये, ज्या भगवंताशिवाय आमचं गंतव्यस्थान जे आहे ते स्वस्वरूपातलं आम्हाला कळणार नसेल तर ठीक आहे महाराज, त्या भगवंताची जर एवढी गरज आमच्या जीवनात आहे तर सांगा त्या तुमच्या भगवंताचा पत्ता कुठे राहतो तो परमात्मा. तुकोबाराय म्हटले तो परमात्मा इथे राहतो. इथे राहणं म्हणण्याचं कारण आहे संतांचं घर आहे. हा म्हणजे वामन भाऊ भगवान बाबा अशा संतांच्या घरी तो राहतो. असे भक्ताची घरी तो भक्ताच्या घरी राहतो. हो पत्ता सांगायला सुरुवात झालेली आहे. तुकोबाराय काय आम्ही खूप कीर्तन ऐकले. 2 सप्ते होतात आमच्या गावात. तिकडे गोतो इकडे गोतो मोठे मोठे कीर्तनकार येतात. आम्ही ऐकून तयार झालेलो माणसं आहे. बर लय तयार आहेत का तुम्ही? असे नाही म्हणजे याचे तयार झालेले आहेत आम्ही. मग तुम्ही सांगता की भक्ताच्या घरी परमात्मा राहतो. ज्या भगवंताची आम्हाला अति आवश्यकता आहे तो जर भक्ताच्या घरी राहतो तर आमचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? कोणत्या भक्ताच्या घरी राहतो? कारण भक्ताचे प्रकार आहेत. गीतेमध्ये भगवंतांनी वर्णन केलेलं आहे के चतुर्विधा भजन्ते माम ये जनास अर्थो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानींच भरतर शभ. जर भक्ताचे 4 प्रकार गीताशास्त्रकार सांगतायत तर नेमका कोणत्या भक्ताच्या घरी राहतो? भक्ताचे 4 प्रकार आहे. अर्थ भक्ताच्या घरी राहतो, अर्थ अर्थार्थी, ज्ञान जिज्ञासू आणि ज्ञानी. हेच मुमुक्षु जिज्ञासू दोन्ही शब्द एकच आहेत. हो भक्ताचे 4 प्रकार आहेत. अर्थ भक्त 1 नंबर, दुसरा अर्थार्थी, तिसरा जिज्ञासू ना मुमुक्षु आणि चौथा आहे ज्ञानी. मग या नेमका 4 भक्तापैकी कोणत्या भक्ताच्या घरी राहतो? आम्हाला डायरेक्ट रुबरू पत्ता सांगा म्हणजे आम्ही सरळ तिथे जाऊ, कारण वेळ कमी आहे आमच्याकडे. बर तुकोबाराय म्हटले महाराज अर्थ भक्ताच्या घरी राहतो का? तुकोबाराय म्हटले शक्यता कमी. अर्थार्थी भक्ताच्या घरी राहतो का? शक्यता कमी. का ते पुढे सांगतो ना. म्हणजे अर्थार्थी अर्थ भक्ताच्या घरी राहत नाही राहत. का नाही राहत? त्यासाठी अर्थ भक्त कुणाला म्हणतात हे कळून घ्यावं लागेल. मग अर्थार्थी भक्ताच्या घरी का राहत नाही हे कळेल. अर्थार्थी भक्ताच्या राहतो का? नाही राहत. का नाही राहत? त्यासाठी अर्थार्थी भक्त कुणाला म्हणतात हे कळून घ्यावं लागेल. मुमुक्षु नाम जिज्ञासूच्या घरी राहतो का? नाही राहत. शक्यता कमी आहे. कारण जिज्ञासू कुणाला म्हणतात हे कळून घ्यावं लागेल. आणि ज्ञानी भक्ताच्या घरी राहतो का? हो राहतो. का राहतो? त्यासाठी ज्ञानी भक्त कुणाला म्हणतात हे कळून घ्यावं लागेल. आणि हे सर्वच कळून घेण्यासाठी तुम्हाला एकदा भजन करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. हो वेळेत बसण्यासाठी थोडा थोडा भाव सांगणार बरं का. अर्थ भक्ताच्या घरी राहतो का? नाही राहत. का राहत नाही? त्यासाठी अर्थ भक्त कुणाला म्हणतात कळून घ्या. अर्थ भक्त त्याला म्हणतात संकट निवृत्तीसाठी, दुःख निवृत्तीसाठी, विपत्ती निवृत्तीसाठी जो भगवंताची उपासना करतो, भक्ती करतो, त्याचं ध्येय त्याचं साध्य आहे त्या अर्थ भक्ताचं संकट निवृत्ती आहे. परमात्मा नाही. मग परमात्मा त्या भक्ताचं संकट निवृत्ती करतो, दुःख निवृत्ती करतो, दुःख हरण करतो, पण त्याच्या घरी राहीलच असं काही सांगता येत नाही. मग अशा अर्थ भक्त कोण? उदाहरण लय देईल मी तुम्हाला. हो उत्तरा घ्या, गजेंद्र घ्या, बर अजून द्रौपदी घ्या. आता एक एक सांगायला लागलो ना तर मग वेळ पुरणार नाही बरं का. कोणतरी एक सांग. महाभारतात चला, कारण ज्ञानोबा म्हणतात ना महाभारतात जे आहे ते सर्वत्र आहे आणि जे महाभारतात नाही ते कुठेच नाही. ज्ञानोबा पहिल्या अध्यायात सांगतात तर आपण महाभारतातून सांगू.
अथ श्री महाभारत कथा, अथ श्री महाभारत कथा। कथा है पुरुषार्थ की, स्वार्थ की, परमार्थ की, सारथी जिसके बने श्री कृष्ण भारत पार्थ की। शब्द दिग्घोषित हुआ, शब्द सार्थक सर्वथा महाभारत रूपक है। अथ श्री महाभारत कथा, अथ श्री महाभारत। तो महाभारताचा प्रसंग पहा। हा महाभारत हा राग का महाभारताला लावायचा आहे? माझे मुरारी बापू सांगतात महाभारताची कथा सांगायची झाली तर राग लावायचा तो मेघ, कारण सर्व गडगडाट युद्ध म्हटल्यानंतर महाभारतामध्ये। आणि मग तो महाभारतातला प्रसंग पहा, युधिष्ठिराला हो खेळण्यासाठी बोलवलं महाराज, आणि मग तो तिथे गेला, तिथे गेल्यानंतर मग भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, अर्जुन बसले इकडनं तिकडनं खेळण्यासाठी बसले। कोण कोण? दुर्योधन, दुःशासन, कर्ण, आणि सोंगट्या टाकण्यासाठी कोण बसला? शकुनी मामा। कोण मामा? मामा भांजे। आपण मालिकेत बघितलं ते भांजे, एका मालिकेत भांजे। बोल भांजे, युधिष्ठिराला सांगितलं। युधिष्ठिर, असा एखादा मामा जर गावात असेल ना, असा गावात असेल तर माझ्या पाकिटातले थोडे पैसे त्याला द्या, पण त्याला गावातून काढून द्या। महाभारतात मामा आला म्हणून महाभारत घडलं, म्हणून लय दिवस मामाला ठेवू नका, म्हणजे सप्त्यासाठी आला तर राहू द्या, नाही तर कुणी उद्या सकाळी निघून जायचा आलेला असला तर। ऐका, महाभारतामध्ये शकुनीने वाटोळ केलं महाराज, त्याच्या पाठीमागं खूप मोठं कारण आहेत। आणि मग युधिष्ठिराने टाकले 2-3 डाव, 2-3 डाव जिंकला, एक डाव हारला, पुन्हा त्या गोट्या इकडे आल्या, कुणाकडे? शकुनीकडे। आणि मग शकुनीने त्या एका राक्षसाच्या होत्या बनवलेल्या हड्डीच्या, आणि त्याला तो प्रसन्न झाला होता। त्या राक्षसाने त्याला वरदान दिलं होतं, शकुनी तू म्हणशील ते आकडे पडतील। आता सर्व कथा वाग बघून घ्या तुम्ही हा। आणि म्हणून त्याच्या हातामध्ये हस्ततलित झालेल्या होत्या महाराज त्या सोंगट्या। मग त्याने अशा घेतला, भांजे क्या मामा बोल कितने चाहिए? तो दुर्योधन म्हणला, मामा 6 चाहिए, यदि 6 नहीं पड़ेंगे ना मामा तो मैं तुझे मार डालूंगा। बोला, भांजे तू शांति रख, 6 ही पड़ने वाले हैं। करतो ना, तेव्हापासूनची काय काय माहित प्रथा आहे, लोक माझं चांगलं कळालं असेल तुम्हाला। हो, आणि मग त्या गोट्या टाकल्या, एक एक डाव युधिष्ठिर हरत गेला। मला विस्तार करायचा नाही, सर्व संपलं महाराज, संपत्ती। मग युधिष्ठिर म्हणला, मग शकुनी म्हणला, भांजे आप क्या लगाएगा? युधिष्ठिर सब खत्म हो गया। तितक्यात कर्ण म्हटला, का संपलं? अजून हा वीर अर्जुन जो आहे ना त्याला डावावर लागेल ना। महाराज अर्जुनाला डावावर लागलं, बुद्धीचा एकदा विक्षिप्ता झाली रे की मग महाराज पतनच निश्चित। विकार मानगुटीवर बसले की मग पतनच होतं। अर्जुनाला लावलं, अर्जुन हरला। भीम, नकुल, सहदेव स्वतःला डावावर लावलं युधिष्ठिराने, स्वतःही दास झाला महाराज दुर्योधनाचा। मग भांजे आप तो कुछ बचा नहीं है, आप क्या डाव पर लगाएगा? इतक्यात म्हणला, का लावणार नाही, अजून ती मृगनयनी जी राहिली ना, आंधळ्याचे मुलं आंधळेच असतात, असं द्रौपदी एक वाक्य बोलली होती, ते त्याच्या अंतःकरणात टचत होतं महाराज। अजून ती आहे ना, त्याच्यात कर्णाने सहमती दिली। हा ती आहे ना, कर्ण जीवनामध्ये एवढा शील चुकला बर का, हा एवढं संमती दिली, एवढा शील चुकला, भगवंताला सहन नाही झाली। नाही तर दुर्योधनासारखा कर्णासारखा महान कोणी नाही, परंतु एका अंधाराचा संग केला आणि परिणाम महाराज पतन झालं महाराज। म्हणून संगात संजायते कामान, म्हणून संगत करना बड़े की तो बढ़त बढ़त जाय, और संगत करना गधे की तो 2-2 लाता खाए। विठ्ठल विठ्ठल। आता मी भाव सांगितला असता, पण आता महाभारत सांगत बसू तर मला सांगू, कर्णासारखा पुरुषार्थी पराक्रमी दिव्य
कुणीच नव्हतं हस्तिनापूरमध्ये. कर्णाच्या जर मनात आला असतं ना तर कर्णाने पांडवांना दुर्योधनाला म्हणजे कौरव पांडवा दोघांना सुद्धा परास्त केलं असतं आणि एकटा हस्तिनापूरचा राजा झाला असता. एवढा वीर होता महाराज, एवढा वीर होता. त्याची वीरता, त्याची तेज पुंजता किती सांगू. महाभारतकार सांगतात त्याचं तेज इतकं होतं. गंगेच्या थंड पाण्यामध्ये स्नानासाठी गेला आणि कटी भागाला पाणी स्पर्श करून, भाव लवकर समजून घ्या भाव, कटी भागाला पाणी स्पर्श करून पुढे गेलं की गंगेचं थंड पाणी असणार, पुढे महाराज वाफा द्यायचं, गरम व्हायचं. हे नाही कळालं? हे कळालं असेल तर त्या माणसाला बरंच काही कळायला जीवनात, असं समजून घ्या. कटी भागाला स्पर्श करून पाणी पुढे गेल्यानं त्याच्यातून वाफा निघत होत्या, गरम. इतकी तेज पुंजता कर्णामध्ये होती, कारण स्त्रियाचा पुत्र होता महाराज. एवढी दिव्यता होती, एवढा पुरुषार्थी होता. पण परिणाम, एवढा पुरुषार्थी दिव्य असणारा कर्णाचं वाटोळं का झालं? याचं कारण फक्त संगत चुकली दुर्योधनाची. म्हणून तरुण मंडळीला विनंती आहे, नाही संतांची संगत करता आली तर नका करू, पण कमीत कमी दुर्जनाची संगत करू नका, कल्याण होईल. महाभारतातून असे काही मुद्दे आपल्या जीवना उपयोगासाठी घ्यायचे. लोक म्हणतात महाभारत घरात ठेवलं की मग ते महाभारत होतं. महाभारत घरात ठेवल्याने काही होत नाही, कारण आपणच पहिले महाभारतातले पात्रच आहेत. कोणी दुर्योधन आहे, कोणी दुःशासन आहे. महाभारतातल्या कथेतून असे बोध घ्यायचे आहेत आणि जीवनाचा उत्कर्ष करत पुढे चालायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. द्रौपदीला डाव लावलं, द्रौपदी हरून बसले. मग त्या दुःशासनाला सांगितलं, दुःशासन ज्या द्रौपदी को लेकर आओ. आणि मग तो केसाला धरूनच ओढत निघाला महाराज. हो कौरवी पांचाळी सभे ती म्हणली, भाऊजी मला नका घेऊन जाऊ, भाऊजी मी रजस्वला अवस्थेमध्ये आहे, एका वस्त्रामध्ये आहे. तो म्हणला, रजस्वला या विवस्त्रा मी घेऊन जाणार, तू दासी आहे. सा कृष्ण माला समितांग यष्टी सेनेरी वाचस्त रजस्वला एकम च वासो मम मंद बुधे सभा में तुम नारहसी मम नार्या. हे आर्यपुत्र मला घेऊन जाऊ नका सभेमध्ये, मी एका अवस्थामध्ये आहे आणि रजस्वला अवस्थेमध्ये आहे, मला घेऊन जाऊ नका. पण तो दुःशासन तिला ओढत ओढत घेऊन आला. सभेमध्ये आल्यानंतर तिने सर्वांना धावा केला महाराज. गेली भीष्माचार्याकडे, द्रोणाचार्याकडे, कृपाचार्याकडे, तात्री उठा, आणि ज्यांनी तुमच्या कुळवधूचे केस पकडले उठा आणि त्या हाताचा छेद करून टाका. द्रोणाचार्याने खाली बघितलं. अर्थस्य पुरुषोदासा, माझे सद्गुरू बाबांचं वाक्य. द्रोणाचार्य, कृपाचार्याने सुद्धा खाली मान घातली. भीष्माचार्याकडे गेली. तात्री हा एवढा भाग महाभारतात नको वाटतो, पण आपण कोण त्याचा काढणारा? ते व्यास आहेत महाराज. गेली तात्री. तात्री खाली मान घालून बसू नका, मान वर करा तात्री, उठा. आणि ज्या हाताने माझे केस पकडले गेले त्या हाताचा छेद करून टाका. तात्री उठा. तात्री तात्री खाली मान घालून, कारण हे म्हातार स्वतःचे प्रश्न निर्माण झाले होता हस्तिनापूरमध्ये. हो होते भीष्माचार्य, पण काहीच. खरं सांगा, भीष्माचार्यांनी वस्त्रहरण करत असताना दुःशासन, भीष्माचार्याला काही तलवार वगैरे हातात घ्यायची गरज होती? त्यांनी नुसता आवाज दिला असताना, खबरदार दुःशासन, तरी वस्त्रहरण थांबला असतं, लटलट कापला असता दुःशासन. पण एक शब्द बोलले नाहीत भीष्माचार्य. परिणाम मला विस्तार नाही सांगायचा पुढचा. परिणाम, सामर्थ्य असताना सुद्धा प्रतिकार केला नाही. निमूटपणे महाराज ते पाप बघितलं डोळ्यांनी. परिणाम, बाणाच्या शय्यावर पडून मरावं लागलं. महाभारत म्हणजे याच्यातून मला भाव सांगायचा. पुढे सांगतो रामायणात. चला इकडे भीष्माचार्याच्या पुढे त्यांच्याच पुत्रवधूचं त्यांच्याच एका मुलाने वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. याने काहीच प्रतिकार केला नाही तर बाणाच्या शय्यावर पडून मरावं लागलं. चला माझ्या रामायणामध्ये म्हातारा गीध जटायू, त्याच्या समोर सीतेचं हरण, भीष्माचार्याच्या पुढे वस्त्रहरण आणि जटायूच्या पुढे सीताहरण.
साम्यता आहे रामायण याच्यात, साम्यता आहे. रामायण रामायणासारखा ग्रंथच नाही महाराज. रामायण आहे, जीवनाची दिशा दाखवणारा सद्ग्रंथ आहे. फक्त आपण कथा ऐकतो सोडून नाही, याच्यातून बोध घेण्यासारख्या कथा आहेत. हो, काय बोध घ्यायचा पुढे सांगतो. जटायूने बघितलं, ए थांब रावणा, विस्तार मला पूर्ण करायचं नाही, सोड तिला सीतेला. म्हणला, ए डंगऱ्या हो बाजूला. कारण रावणाने विचार केला, हे मात्र मला जास्त प्रतिकार करू शकत नाही, पण जास्त वेळ घालेल. त्याने सांगितलं, असं सांगतात 3 वेळा जटायूने रावणाला उचलून खाली आदळलं जमिनीवरती. असं वर्णन आलेलं नाथ बाबाच्या रामायणामध्ये, भावांत रामायणामध्ये. त्या रावणाने विचार केला, हे जास्त काही वेळ, कारण जटायूने विचार केला, मी रावणाला मारू शकत नाही, पण मी रावणाच्या समोर सामर्थ्यासाठी वाळल्या काडीसारखा नाही, परंतु मेलो तरी चालेल, पण सीतेची लज्जा रक्षण करण्यासाठी धावणार मी महाराज. हा जटायू भीष्माचार्य आहे. जटायू धावला. तू म्हणला, ए मूर्खा, तुझं कशात मरण आहे? तो रावण म्हणला, ए तुझं कशात मरण आहे तू सांग. जटायू म्हणला, चांडाळा तुझं कशात आहे? जटायू म्हणला, माझं पंखात आहे. आणि ते चांडाळ म्हटला, माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे. जटायू धावला आणि डाव्या पायाच्या अंगठ्यावर डावा पायाचा अंगठा फोडण्यासाठी धावल्यानंतर रावणाने करपण नावाचा अस्त्र काढून दोन्ही पंख छेटून टाकले महाराज. जटायू धरणीवरती रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याच्यानंतर रावण घेऊन गेला सीतेला. राम आले. राम. आणि जटायूचा आवाज ऐकला, रामप्रभूजी गेले. रामप्रभूजींनी जटायूची मान आपल्या मांडीवर घेतली. जगन्यंता परमात्मा आहे, मोठ्या मोठ्या ऋषी लोकांच्या मृत्यूच्या समोर येत नाहीये तो परमात्मा. मोठे मोठे ऋषी म्हणजे माझ्या तुळशीदासजींनी यादी दिली महाराज. कोण ऐका. मुनिधीर योगी मुनिधीर जोगी सिद्ध संतत बिमल मन जेहि ध्यावही, बिमल मन जेहि ध्यावही. कहिनेती निगम पुराण आगम, जासु कीरति गावही, जासु कीरति गावही. मेरे हम सफर ते ज्यांनी जुने गाणे ऐकलेले त्यांनाच म्हणत. हो, हे आमच्या काळातले पद आहेत. आम्ही फार महात्मा गांधीच्या काळातले. काय गोड काही रचना होत्या पूर्वीच्या. आता काय ते झिंगच्या झिग्यानं काय ते कुठं काही गाता येणार काय नाही. आणि मग आपले माणसं काही तिकडे चाली इकडे लावल्यावर असं वाटतंय आपण डीजीच्या तिथेच गेलो काही. चुकून असं चाली नको. विठार मुनी धीर जोगी सिद्ध संतत बिमल मन जेहि ध्यावही, कही नेती निगम पुराण आगम जासुके. असे मोठे मोठे त्यांना आकलन होणारा परमात्मा राम त्यांनी जटायूला मांडीवर घेतलं आणि सांगितलं, काका तुमची कोणी दशा केली? सर्व सांगितलं. नाथ दशा आणि गती, तुम्हाला जिवंत करू पुन्हा. तेव्हा तो जटायू काय म्हणतो, ऐका, मी मरतो म्हणून रडत नाही, मग मी फक्त सीतेची लज्जा सीतेची रक्षा करू शकलो नाहीये म्हणून रामा मला खेद होतो आहे. माझ्या सामर्थ्य नाही रामा, क्षमा कर मला. काका तुम्ही तुमच्या पद्धतीने खूप मोठा प्रतिकार केला रावणाला. काका बोला तुम्हाला कोणती गती देऊ? तुम्ही म्हणसाल ती. ते म्हणजे कोणतीच गती नाही, बस पायो परम विश्राम. तुला बघितलं, कृत्य धारू इच्छा केली ते पावलं. राम प्रभूजींनी स्वतःच्या मांडीवर जटायूला घेतलं आणि सायुज्यता मोक्ष दिला महाराज. सायुज्यता मोक्ष. ऐका पुढचा भाग ऐका. आता मला फरक सांगायचा आहे. भीष्माचार्य सामर्थ्य असताना एक शब्द बोलले नाहीये, तर बाणाच्या शय्यावर पडून मरावं लागलं. महाभारत. जटायू सामर्थ्य नाहीये पण प्रतिकार केला एका अबलेची लज्जा रक्षण करण्यासाठी. परिणाम राम प्रभूजीच्या मांडीवर मेला. हा भाव रामकथा सांगते याच्यातून की कुठे जर तुमच्या डोळ्यासमोर काही घडत असेल तर तिथे निमूटपणे सहन करू नका. सामर्थ्य असेल तर प्रतिकार करा. जटायू सारखी तुम्हाला गती मिळेल. कारण परहित बस जिनके मन माही. एका अबलेची लज्जा रक्षण व्हावी, एका स्त्रीची लज्जा रक्षण व्हावी म्हणून या महाराष्ट्रातला म्हणतो कारण नाशिककर जटायू होता. या महाराष्ट्रातला एक पक्षी, गीध पक्षी
त्यांनी महाराज एका स्त्रीची लज्जा रक्षण करण्यासाठी धाव घेताना आपले प्राण दिले. आणि हल्लीचे माणसं काही चाललं असं असं पाहतात, असे हाणले पाहिजे धरून. आपलीच कुणी एखादी कन्या जर तिथे असली तर हा भाव ध्यानात ठेवा आणि थोडं जाग व्हा. हा रामायणाचा आणि महाभारतातल्या कथेतून संदेश घ्यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. सर्व कुणी लज्जा रक्षण करण्यासाठी धावत नाही. तो दुःशासन महाराज मग साडी ओढतो. मग तिने सर्वांकडे धावा केला, कोणी धावून येत नाही तेव्हा भगवंताचा धावा केला महाराज. स्वतःच्या भाऊवर जोपर्यंत विश्वास बसला तोपर्यंत अशी साडी पकडून धरली, भगवंत तरी नाही आले. मग जेव्हा दातात साडी होती तरी परमात्मा आला नाही. धावा करू लागली, देवा धाव, कृष्णा धाव, कृष्णा धाव लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी. देवा धाव माय बापा, देवा धाव, कोठे गुलतलासी, द्वारकेच्या राया, धाव देवा, धाव देवा. गोविंद द्वारकावासीन, कृष्ण गोपी जनप्रिय, कौरव परिभूतानां किम न जानसी केशव. धाव माय बापा. पण स्वतःच्या दातात अजून साडी पकडलेली, भगवंत तरी आला नाही. भगवंत म्हणतो जोपर्यंत तुम्ही सर्व अंगाने मला समर्पित होत नाही तोपर्यंत नाही येणार. तुमचं बळ दाखवा, तुमचं बळ किती येतं. तुमचं बळ काहीच नाही. मग तुझी या सत्तेने जेव्हा दातातली दाढी सुटेल तेव्हा ऊर्ध्व भाव हात करून भगवंताचा धावा केला. मुद्दा सांगायचा, थांबायचे. लगेच परमात्मा प्रगट झाला. परमात्माने 9,999 साड्या सोडल्या. तर ते काय, त्याचा लेपट मागे कथा आहे, कथेतले कथा असतात. सर्वच कथा सांगू तर मी व्यथा वाटेल तुम्हाला, त्याच्यामुळे थोडक्यात. आणि मग साड्या सोडल्या. साडी बीच नारी है या नारी बीच सारी है, सारी है या नारी है, नारी बीच सारी है या सारी बीच. हो, कुणालाच काय वस्त्र अवतार भगवंताने धारण केला महाराज. आणि द्रौपदीची लज्जा रक्षण केली. लज्जा रक्षण झाल्यानंतर परमात्मा तत्क्षणामध्ये अदृश्य झाला. द्रौपदीचं ध्येय जे होतं ते संकट निवृत्ती होतं. अर्थभक्त परमात्मा आला, संकट निवृत्ती केली. पण तिच्या जवळ राहायला असं वर्णन कुठेच आलेलं नाहीये. परमात्मा लगेच अदृश्य झाला महाराज. म्हणजे संकट निवृत्ती निवृत्तीसाठी परमात्मा अर्थभक्तासाठी येतो, पण त्याच्या घरी राहतोच असं काही सांगता येत नाही. म्हणून अर्थभक्ताच्या घरी नाही, अर्थार्थी भक्ताच्या घरी राहतो का? अर्थार्थी भक्ताच्या घरी राहतो का? नाही राहत. का नाही राहत? आता अर्थार्थी भक्त कुणाला म्हणतात? म्हणता बिभीषण शहाणा, विस्तार नाही करायचा. परी तो महामूर्ख दाना, रामाशी भेटला परी रामची नाही झाला. तुकोबाराय म्हणतात बिभीषणाला लोक छान म्हणत, मी नाही म्हणणार. तुकोबाराय म्हणजे मूर्ख आहे, रामाला भेटणार राम नाही झाला. अरे रावण रामाला भेटणार राम स्वरूप झाला. बिभीषणाला फटकारलं महाराज, त्याला लंका लागत होती. रामप्रभूजीने लंकेचा राज्याभिषेक केला तेव्हा तो इथे सुग्रीव सुद्धा अर्थ भक्तच घ्यायचा, तेही अर्थच भक्त. आता कथा सांगण्या एवढा वेळ पूर्ण नाही, पण तोही अर्थ भक्त आहे. बिभीषण म्हणला, देवा काय माझ्या राज्याभिषेकाला चला ना तुम्ही, लय मोठा मंडप टाकलेला आहे, लय मोठा स्टेज टाकलेला आहे, सर्व मंत्रिमंडळ येणारे म्हटले. हे रामप्रभूजी म्हणजे सर्व येतील, पण हा बाबा येणार नाही. मनाच्या मनात का देवा तुम्ही येत नाही? म्हणजे अरे बिभीषण येईल, लक्ष्मण येईल, जांबुवंत येईल, सुग्रीव येईल, मी येणार नाही. ते म्हणले का? मी वानप्रस्थ आहे ना. हे कारण खरं नाहीये. नाथबाबाला विचारा. नाथबाबा म्हणतात खरं कारण हे आहे. भगवंत म्हणजे तू अर्थ भक्त आहेस, तुला अर्थ पाहिजे. बिभीषण शरण आयो कियो लंका दान, लंका दान दिली, पण त्याच्या लंकेत राहिला नाही. राजा झाल्यानंतर लगेच सांगितलं मला विमान द्या, जायचं मला निघून अयोध्येला. अर्थ भक्ताच्या घरी राहत नाही, कारण त्याला पैसा पाहिजे. आपण कुठे आपण आपला विचार करून घ्यायचा. अर्थार्थी जिज्ञासूच्या घरी राहतो का? शक्यता कमी. कशामुळे? जिज्ञासू कुणाला म्हणतात? ऐका, देवाची प्राप्ती पाहिजे मान्य, पण जिज्ञासू भक्त जो आहे ना तो जाणण्यासाठी बसतो. ज्ञानोबा म्हणतात हो, जाणण्यासाठी बसतो. और भगवान, मी प्रमाण देतो, प्रमाणाशिवाय काहीच बोलणार नाहीये. और भगवान जानने की बात नाहीये. हे उद्धव, आता लेखत आहेत राधा राणीचा त्या उद्धवाचा संवाद आहे. उद्धव, भगवान जानने की बात नहीं है, भगवान मानने की बात है. याला पुष्टी माझे ज्ञानोबा प्रमाण देऊन देत आहे. जाणीव नेणीव
भगवंती नाही जाणीव देव, भगवंती नाही जाणीव देव, भगवती नाही जाणीव देव, भगवती नाही जाणीव देव, भगवती नाही जाणीव देव, भगवती नाही जाणीव देव. हरि उच्चारण पाहि मोक्ष सदा, हरि उच्चारण पाहि मोक्ष सदा. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. जाणीवनी निव भगवंती नाही हरि उच्चारणी ज्ञानोबा म्हणतात हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा. जाणीवनी निव नये तिथे नाही जमणार महाराज. अजून एक प्रमाणे भाऊ सद्गुरु समर्थ, जाणीवनी निव ओझे सांडून या दुरी, आपण वस्ती कर वर्त तसे संसारी. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपली जाणीव मिरू नये माणसाने. मराले परमार्थात कळते, काही कळत नाही. आपण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, गप माल फिरवायची का? तिथे ज्ञानोबाऱ्या म्हणतात खरं ध्येय जडलेलं आहे. म्हणून नामस्मरणाला महत्व आहे महाराज. हो, म्हणून जिज्ञासू भक्ताच्या ते उद्धवचा कथा तुम्ही ऐकलेली इथे, तो लय मोठा प्रसंग आहे. उद्धवाचा गग्गा राधाराणीने तिथे जाणीवेची जी खुंटली जाणीव काही बोलण्याची आहे, आता म्हणावं लागलं उद्धवाला. म्हणून ज्ञान गुदडी अजूनही ते वृंदावन मध्ये आहे महाराज. म्हणून जिज्ञासू भक्ताच्या घरी राहत नाहीये, मग राहतो कुणाच्या घरी? ज्ञानी भक्ताच्या घरी राहतो. का ज्ञानी भक्ताच्या घरी राहतो? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? ज्ञानी भक्त कुणाला म्हणतात मग कळाल्यानंतर तो काय कारण आहे ते कळून जाईल. आता ज्ञानी भक्त कुणाला म्हणतात? ज्ञानी भक्त त्याला म्हणतात, ज्ञानी भक्त हा भगवंताच्या किंवा भगवंतासाठीच तो भक्ती करतो. ऐका, त्या ज्ञानी भक्ताला भगवंत सोडून या जगातल्या कोणत्याच पदार्थाशी तादात्म्य त्याचं राहत नाहीये. हो, त्या ज्ञानी भक्ताला भगवंत सोडून दुसरं तिसरं काहीच आवडत नाही. तुझं विन केशवा अनु नावळे, कुणाचं पद आहे? कुणाचा बघ ज्ञानोबाऱ्यांचा आहे. तुझं विन केशवा अनु नावळे ज्ञानी भक्त. विठ्ठल विठ्ठल. ऐका, त्या भक्ताला, त्या ज्ञानी भक्ताला भगवंत सोडून दुसऱ्या कशावर तादात्म्य राहत नाही. त्याला भगवंतच पाहिजे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा, पांडुरंग. भगवंत सोडून दुसऱ्या पदार्थावर त्याचं तादात्म्य राहत नाहीये. कुणाकुणावर? कुणावरच नाही महाराज. विषय तो त्यांचा नावडे, जन, धन, माता, पिता. भक्तायसे जाना जेदेही उदास, गेले आशा पाश निवारोनी. मग ज्ञानी भक्ताला जर भगवंतच आवडतो, भगवंत सोडून त्याला दुसऱ्या तिसऱ्या कशाचीच गरज वाटत नाहीये. मग भगवंत म्हणतो त्याला जर मीच हवाय तर मला सुद्धा तोच हवाय. यथामाम प्रपद्यते स्थांस्तथैव भजाम्यहम. तुका म्हणे येथे जे दे तेथे ते ते वर्तत. त्या ज्ञानी भक्ताला जर मला सोडून दुसरं काही आवडत नसेल तर हे उद्धवा, त्या ज्ञानी भक्ताला सोडून मला सुद्धा जगात दुसरं तिसरं कोणतंच ठिकाण आवडत नाहीये. म्हणून त्या ज्ञानी भक्ताच्या घरी मी राहतो. असे भक्ता जिये घरी आसे भक्ता, जिये घरी असे भक्ता, जिये घरी असे भक्ता. असे भक्ता तिने घरी, असे भक्ता तिने घरी, असे भक्ता तिने घरी, असे भक्ता तिने
भक्ताची भजने भोगासाठी, पण इकडं भगवंताची भक्ती तो भगवंतासाठीच करतो. आज मी आहे ना ज्ञानोबाऱ्याच्या मंदिरात गेलो. एक आजी मला वाटतं 9वा देवाचन करत होती. 25व्या श्लोकाच्या खालची उभी आहे बघा. आता पाठ नाही झाली, परंतु ज्ञानोबाऱ्या म्हणतात तो ज्ञानी भक्त जो असतो ना, त्याचं भजन, त्याची उपासना, त्याची भक्ती ही भगवंतासाठीच असते. मग भगवंतासाठी त्याची भक्ती असते तर भगवंत त्याच्या स्वरूपामध्ये विलीन होऊन भगवत स्वरूप अहम ब्रह्मास्मी होऊन जातो. ओवी तुम्ही घरी गेल्यानंतर बघून घ्या. मला सांगायचा थोडा भाव सांगितला मी. त्या ज्ञानी भक्ताची भक्ती ही भगवंतासाठीच असते. भगवंत सोडून त्याला दुसरं तिसरं काही आवडत नाही. म्हणून भगवंत म्हणतो त्या भक्ताला सोडून मला सुद्धा दुसरीकडे राहण्याची इच्छा वाटत नाही. म्हणून त्या ज्ञानी भक्ताच्या घरी परमात्मा राहतो. असे भक्ताची घरी असे ज्ञानी भक्त कोण? अशा ज्ञानी भक्ताचा शोध घ्यायचा आहे. ते ज्ञानी भक्त म्हणजे संत भगवान बाबा. ते ज्ञानी भक्त म्हणजे संत श्री वामन भाऊ महाराज. आता कसं कसं असं असं कसं असं पटवून देतो. कसं ऐका आता. मग महाराज ज्ञानी भक्ताच्या घरी परमात्मा राहतो. हो, राहून काय करतो? कामे न सांगता करी. काय काम ते शेवटी 2-3 मिनिटं सांगण्याचा प्रयत्न करीन. ज्ञानी भक्ताच्या घरी राहतो. हो, राहतो. मग नेमकं सांगा त्या ज्ञानी भक्ताचं काही लक्षण सांगा आम्हाला. आता लक्षण सांगा ज्ञानी भक्ताचं. अंतरंग लक्षण सांगा. स्वरूप लक्षण सांगू नका, कारण लक्षण 2 असतात. एक स्वरूप लक्षण, एक अंतरंग लक्षण. अंतरंग लक्षणाने सांगा आम्हाला त्या ज्ञानी भक्ताचं. तो ज्ञानी भक्त कसा असतो? ज्ञानोबा तुकोबारांनी त्या ज्ञानी भक्ताचे 3 अंतरंग लक्षण प्रस्तुत अभंगाच्या 3 चरणामध्ये सांगितलेले आहेत. त्यातलं पहिलं अंतरंग लक्षण त्या ज्ञानी भक्ताचं जगद्गुरु तुकोबारा पहिल्या चरणात सांगतात. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. त्या ज्ञानी भक्ताच्या घरी तो परमात्मा राहतो. त्या ज्ञानी भक्ताचं पहिलं अंतरंग लक्षण सांगा. तुकोबारा पहिल्या चरणात सांगतात. चित्ती नाही आस. त्या ज्ञानी भक्ताच्या अंतःकरणामध्ये कसली आशा नसते. आशा नसते. चला बोला, या संताकडे कसली आशा होती? काय आशा होती? त्या भगवान बाबांना म्हणजे मी उगाच गप्पा नाही हाणायच्या. मला अभंगाच्या दृष्टीने थोडं बोलणार आहे, पण मुद्दा हा घेऊन जातो. त्या भगवान बाबाच्या चरणावरती ते बसल्यानंतर पैसे पैसे, कारण ऐश्वर्य संपन्न संत होते ना ते. आता त्यांचं सांगत बसून त्यांना काहीच कमी नव्हतं. त्यांनी या लोखंडाला हात लावला की सोनं, कारण त्यांच्याकडे विद्या होती. भगवान बाबाकडे लोखंडाचं पारस परस कुधात सुहाय. हो, त्यांनी लोखंडाला हात लावला. त्यांनी जर मंत्र म्हटले, माझे सद्गुरू बाबा सांगायचे म्हणून मी हे सांगतो. माझे सद्गुरू बाबांनी बघितलेलं आहे ते. आमच्या सद्गुरू महाराजांना भगवान बाबाचे 1-2 वेळा कुठेही असं संपर्कात त्यांचा समागम झाला होता, म्हणून ते सांगायचे. अरे, त्यांना लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य होते महाराज त्यांच्या. कशी टाळी वाजवली तुम्ही? कशामुळं? लोखंडाचं सोनं करतात म्हणून. हा झाला लौकिक भाव. पण याला मी या दृष्टीने पाहत नाही. मग हे लौकिक झालं. मी याला दुसऱ्या अंगाने पाहतो. हे संत आहेत ना, यांनी एखाद्या तुमच्या आमच्यासारख्या लोखंडाला स्पर्श केला ना, हात डोक्यावर ठेवला, सोनच. त्यांच्या सानिध्यामध्ये असणारे कठीण गंजलेले लोखंड त्यांच्यावरती भगवान बाबांनी असा असत हातकारा फिरवावा. ते मोठे मोठे महाराज झाले त्या काळामध्ये. अजूनही काही महाराज माणसं आहेत, तेजपुंज दिसतात महाराज. बाबा लय तेज आहे. भगवान बाबाच्या सानिध्यात राहिलेलो आहे. याला म्हणतात लोखंडाचं सोनं झालेलं आहे. आपले 25 वर्षामध्ये आपले हाल चाललेत, ते अजून तसे.
म्हणजे बुद्धी प्रज्ञा ही भगवंताशी विलीन करून दिली महाराज त्यांनी. त्यांच्या स्वस्वरूपाची ओळख या संतांनी त्यांना करून दिली. अशा लोखंडाचं सोनं करणारे हे संत होते. त्यांच्या अंतकरणामध्ये फक्त तुमचं आमचं कल्याण व्हावं, तुमचा आमचा उद्धार व्हावा हा उदात्त भावना घेऊन ते या मूर्ती लोकात आले. एक माझ्या भावाचं वाक्य सांगतो, त्यांनी ऐकलं म्हणून. ते बाबा म्हणायचे आमचे, हे संत भगवान बाबा वामन भाऊ हे जर या बीड जिल्ह्यात जन्माला आले नसते, वाक्य त्यांच्या कुणी वाईट वाटून घेऊ नका, वाईट वाटून घेऊ नका, आले नसते तर मग त्या भागातल्या लोकांनी दिवसा लोकांच्या मांडी तोडल्या असते. हा आता असं का म्हणले बाबा आमचे मला नाही माहिती. म्हणजे या संतांनी त्यांना कळवलं की जीवन असं आहे, असं नव्हे. म्हणजे त्यांनी मग ते घाटात दिसला की हाणलाच धरून असं केलं असतं त्यांनी. पण यांच्या सानिध्यात एखादा महाराज दिसू द्या, महाराज बीड जिल्ह्याकडे गेल्यानंतर त्याला आदराने म्हणतात कुठले महाराज. हे असा हात जोडणं आपल्यासारख्या धोतर नेहरू शर्ट घालणारं समजू नये मी काहीतरी हे या महात्म्याने पेरल्याला उगवलंय. असं कथिलाचं सोनं लोखंडाचं सोनं हे करत होते. त्यांच्याकडे कसली आशा नव्हती. त्यांच्याकडे मिळालेली संपत्ती त्यांनी काय केलं, अनेक ठिकाणी शाळा बांधल्या. अनेक ठिकाणी त्या सिंदखेड राजाला त्यांनी बांधलेली शाळा आहे आणि विद्यार्थी शिकतायत महाराज. हे पर इत बस जिनके मन माही तीन कछ दुर्लभ कछु नाही, असे हे संत होते महाराज. त्यांच्या चित्तामध्ये कसली आशा नव्हते. आता जगाचं परिभ्रमण करा बरं, आपल्याकडे तर आपलं निरीक्षण करा बरं, आपल्याला आशा आहे की नाही. जगामध्ये या मूर्ती लोकांमध्ये या पृथ्वी तलावरती असा एकही जीव नाही की त्याला आशा नाहीये. प्रत्येकाला आशा आहे महाराज. ज्याच्याकडे 100 आहे त्याला 200 व्हावे वाटते, 200 वाल्याला वाटतं 1000 व्हावेत, 1000 वाल्याला वाटतं लाख व्हावेत, लाख वाल्याला वाटतं कोटी व्हावेत, कोटी वाल्याला वाटतं अरबो खरबो व्हावेत, अरबो खरबो वाल्याला वाटतं राजा व्हावं, राजाला वाटतं चक्रवर्ती राजा व्हावं, चक्रवर्ती राजाला वाटतं इंद्र व्हावं, इंद्राला वाटतं ब्रह्मदेव व्हावं, ब्रह्मदेवाला वाटतं महादेव व्हावं, महादेवाला वाटतं विष्णू व्हावं. प्रमाण आहे. निस्सोवष्टी शतम शती दशशतम लक्ष सहस्त्रदीपो लक्षशाम शती पालकम क्षितिपती चक्रशताम वाचती चक्रशाम सुर राजताम सुरपती ब्रह्मास्पदम वाचती ब्रह्मा शिवपदम शिवो हरिपदम आशावधी को गतः. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले, तुका वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. म्हणून ती आशा या संताकडे नसते. प्रत्येकाला आशा आहे. ऐका, जीवाला आशा आहे, संत जीवाला आशा आहे, देवाला आशा आहे, पण संतांना आशा नाही. म्हणून त्यांच्या घरी परमात्मा राहतो. जीवाला आशा आहे. काय आशा आहे? इथे जर समजा काय समजा पांडुरंग परमात्मा प्रगट झाले, इथंच येतो. कारण मदभक्त गायत्री तत्र तिष्ठामी नारद. परमात्मा प्रगट झाला, परमात्मा म्हणले बोला काय पाहिजे नारायण डोवारे, काय मागसाल खरं सांगा इमानदारीने, खरं सांगा काय मागता, इमानदारीने सांगा, तुम्हाला सटवाईची शपथ, खरं सांगा. तुम्ही नाही सांगणार काय मागणार, पण तुम्ही काय मागणार हे तुकोबाने अगोदर सांगून ठेवलं. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हीच मागणी. म्हणून जीवाला आशा आहे. बर, देवाला सुद्धा आशा आहे. काय आशा आहे? आशा उपजली अनंताशी, नीच वामनत्व आले त्याशी, आशेने दीन केले देवासी, कथा कायसी इतरांची, वैऱ्याच्या द्वारी झाला मागता. कोण? वामन भगवान. हो, भगवान भागवतात कथा ऐकली. बळीराजाच्या घरी मागायला गेला महाराज. मग तुकोबाराने हात मुद्दा पकडला. तुकोबारा म्हणले देवा, आता कथा नाही सांगत, तुकोबारा म्हणले देवा जीवाला पण आशा आहे. तू देवा आमच्यापेक्षा अनेक गोष्टीमध्ये श्रेष्ठ असतील, परंतु एका ठिकाणी तुझ्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहे. कुठे? देवा तुला आशा आहे पण आम्हाला आशात नाही. तुका म्हणे देवा तुझं हुन बळी, राहिलो निराळी ठेवून आशा, चित्ती नाही आस. मग त्या कारण गीतेमध्ये सुद्धा हेच लक्षण सांगितले त्या भक्ताचं. 39 भक्ताष्टकामध्ये 39 लक्षण सांगितले भक्ताचे ना. त्याच्यामध्ये पहिलं लक्षण हेच सांगितले, अनपेक्ष सुचिर्दक्ष, अनपेक्ष सुचिर्दक्ष, उदासीनो गतव्यथा, सर्वारंभ परित्यागी, योमत भक्त समे प्रिया. त्या ज्ञानी भक्ताच्या अंतकरणामध्ये कसली आशा नसते. मग त्या आशा नसलेल्या ज्ञानी भक्ताच्या घरी परमात्मा राहतो. असे भक्ताचे घरी कामेनक सांगता करी, चित्ती नाही आस,
मग त्याचा पांडुरंग दास, मग परमात्मा त्याचा दास होतो. आणि दास राहून काय करतो म्हणजे कामे न सांगता करी. मग महाराज न सांगता करी सर्व काम. तू अभंग हा अभंग सखे भाऊ. मग तो काम करतो. हो, काय काम करतो. आणि पहिला प्रश्न काय काम करतो. आणि दुसरा प्रश्न भगवंताने भक्ताचे न सांगता काम करण्यासारखं भक्ताचा आणि भगवंताचा संबंध कोणता आहे. तुकोबारा तो संबंध अनाथाचा बंधू, 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 जय हो अनाथाचा बंधू, अनाथाचा बंधू, अनाथाचा बंधू, अनाथाचा भक्ताचा आणि भगवंताचा संबंध काय आहे. काम न सांगता करी म्हणता. तुकोबारामध्ये अनाथाचा बंधू, अंगे असे असं बंधू. जो ज्ञानी भक्त असतो त्याच्या चित्तामध्ये कसली आशा नसते. थोडा वेळ कमी म्हणून ठळक बातम्या सोडतो. त्याच्या चित्तामध्ये कसली आशा नसते. तर मग ऐका, ते जर गेलं कीर्तनाला तरी ते बिना पाकिटाच येते, कारण आशाच नाही. मग बिना पाकिटाचा आलं की घरचे म्हणतात दलिंदर गेला ना रटोला, बिना पाकिटाचाच आला. कारण घरच्याला याची गरज आहे, घरच्याला याची गरज आहे. ऐका, परिवारातले लोक आपण कमवतो तर मग आपल्याला आदर आहे. आदर आहे. मी प्रमाण देतो. जवरी चळन गा तवरी मनती माझा, मानिती लहान थोर देह सुखाचिया काजा. याच्यावरच आहे. मग हे नाही झालं मग तो भक्त तो भगवंताशी एकरूप झालेला असतो. तो ज्ञानी भक्त भगवंताशी एकरूप झाल्यामुळे त्याच्या चित्तामध्ये कसली आशा नाही. आशा नसल्यानंतर घरचे म्हणतात आमच्या कुळी नव्हते आईचे आणि ह्याची पिशेनीवर कसा हा. मंडळी म्हणती कसा मेला मुर्दा माझ्या पदरात पडला काय माहिती. असं जगद्गुरु तुकोबाराची मंडळी म्हणली तुकोबाराला. कारण तुकोबारा ज्ञानी भक्ते. तुकोबारांनी नेलं ते दुसऱ्याला देऊन टाकावं, कारण आशाच नाही ना महाराज. तुकोबारांनी ऊस घेऊन घरी आले पोरासाठी, स्वतःच्या मधातच 2-3 पोरं भेटले. ते म्हणजे ओ तुकाराम महाराज मला द्या ना. ते म्हणजे घेऊन टाक. कारण त्यांना स्वतःचा मुलगा आणि दुसऱ्याचा मुलगा काही भेद नाही वाटला. सर्वात परमात्मा एकच आहे. ज्ञानी स्वरूप ज्ञानी लक्षण आहे भगवंताचं महाराज. मग अशा ज्ञानी भक्ताच्या अंतकरणात आशा नसल्यामुळे घरचे काही त्याला मानत नाही. मग देवाचा तो भक्त देवासीच गोड अनिकाशी चाड नाही त्यांची शिव्या देती आई बाप भाऊ. तुकोबाऱ्यांतर मग घरचे शिव्या देतात महाराज. अहो महाराज मग घरचे शिव्या देतात. मग त्याचं उदरनिर्वाहाचं काय. घरचे म्हणतात जाऊ द्या हा पोळे सोडून द्या गावात, असं मराठवाड्यात म्हणायचे बरं का. मग त्याला घरचे सोडून देतात. मग त्याचं उदरनिर्वाहाचं कसं होईल. कपडा लत्ता. तुकोबारा म्हणजे अरे मग त्याला जर सर्व सोडून देतात. आता अनाथ कुणाला म्हणतात. ज्याचं कुणीच नाही त्याला अनाथ असं म्हणतात. त्याला अनाथ असं म्हणतात. मग त्याचं जर कुणीच नसेल, कारण ही लौकिक व्याख्या झाली बरं का. कारण लोक म्हणतात ना आता मी कसं करू माझं कुणीच नाही राहिलं. एकाने विवाह केला, प्रेम विवाह, कॉलेजमध्ये असताना प्रेम जवळ केला विवाह. विवाह झाल्यानंतर मग ते भांडणं सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी होतच असं झालेच पाहिजे.
मग ते भांडणं सुरू झाले महाराज. नाही आम्हाला काय उगं लावून द्यायचं तुमचं, आम्हाला काय घेऊन द्यायचं तुमचं, काही कळलं तिकडे ऐका. मग ते प्रेमविवाह केल्यानंतर मग ते विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी भाड्याच्या खोलीत राहत होते. मग त्यांची भांडणं होऊ लागली. एक जण मधुकरी मागा गेला, मधुकरी. एक साधू होता महाराज, ती म्हणली हो साधू बाबा मधुकरी भेटणार नाही आज. का नाही भेटणार? ते म्हणले अहो आमचे सकाळी सकाळीच आज भांडणं झाले दोघांचे. ते म्हणले अहो तुम्ही सुशिक्षित दिसता, कशाला भांडणं करता? ते म्हणले बाबा तुम्हाला माहित नाही, कॉलेजमध्ये असताना हा मला म्हणायचा चंद्रमुखी म्हणायचा. बर मग विवाह झाला, तो मला आता म्हणायला लागला ज्वालामुखी. बाबा हा जर मला ज्वालामुखी म्हणून राहिला तर याच्यासोबत प्रपंच कसा करू? तितक्यात तो आला. तो म्हणला बाबा तुम्हाला खरं सांगू, ही कॉलेजमध्ये असताना ही मला काय म्हणत होती ते ऐकून घ्या. ही मला म्हणती प्राणनाथ. मग विवाह झाल्यानंतर आता काय झालं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ती म्हणायची प्राणनाथ. आता विवाह झाल्यानंतर फक्त मला आता नाथच म्हणती, माझा प्राणच काढून घेतलाय मी. आता बाबा सर्व घरदार सोडून हिच्यासाठी मी विवाह केला हिच्यासोबत. आता माझं कोणी राहिलं नाही. याला अनाथ म्हणतात लोक. काही अनाथ पांगुळ झालो देवा. ऐका मग अशा अनाथाला जर कुणीच नसतं ना, म्हणजे हे इकडे विवाहाचं नाही, तिकडे सांगतो मी, कुणाचा हो ज्याचं कुणीच नाही त्याचं नाव अनाथ आहे. मग घरचे जर त्या ज्ञानी भक्ताला मानत नसतील मग तो अनाथ होतो. मग तो भगवंत म्हणले त्याला सर्व तरी सोडत असतील, मी नाही सोडणार, कारण मी ठरवले अनाथाचा बंधू. मी संबंध जोडाय, ज्याचं कोणीच नाही त्याचा मी आहे. अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू. मग काय करतो देव त्याचा संबंध धारण करून? म्हणले तुका म्हणे भावेन देवा सत्ता राबवावे. त्या भक्ताच्या भावयुक्त अंतकरणाने तो भक्त जसा जसा, कारण भाव बळे आकळे एरवी ना कळे, त्याच्या भावामध्ये अबद्ध होऊन परमात्मा तो भक्त सांगेल ते काम करायसाठी तयार आहे, किंवा न सांगता काही काम करण्यासाठी तयार आहे. कामे न सांगता करी. आता कोणत्या भक्ताचे कोणते काम केले याच्यावर तर एक कीर्तन होईल. पुढच्या वर्षीचा सप्ताह येईल. एवढे दृष्टांत आहेत महाराज. किती दृष्टांत आहेत? 22 दृष्टांत दिले तुकोबाराने. कोणत्या भक्ताचं कोणतं काम केलं, उंच नीच काही एक अभंग आहे, त्या अभंगात कोणत्या भक्ताचं कोणतं काम केलं एवढा अभंग म्हणतो. शेवा थांबून घेतो, कशाला मी तरी जास्त विस्तार करू. ऐका अभंग ऐका. ज्याला पाठ आहे त्याने म्हणू लागायचं मला, म्हणजे मला पाठ नाही असं नाही का समजू. फक्त तुम्ही पुढचं म्हणा, मी मागतो म्हणतो. उंच नीच काही तिष्ठे भाव भक्ती, दाशी पुत्र कन्या, दैत्या घरी रक्षी, चर्म रंगू लागे, कबीराचे मागे, संजय नकासया, माया सावत्यास, नरहरी सोनारा, चोख्या मेळा संगे, नामयाची जणी, धर्मा घरी पाणी, नाव्या सवे जेवी, ज्ञानी यांची भीत, अर्जुनाचे रथी, पक्षी पोहे प्रीती, गवळ्याचे घरी, अंगी गाईवळी, द्वारपाळ बळी, एकोबाचे ऋण, अंबऋषीचे सोशी, मीराबाई साठी नाही असं नाही वाटत नाही का? असं तिकडे नाही का? मीराबाई साठी दामाजीचा झाला, गडी माती वाहे, पुंडी त्या त्याची, पुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. एवढ्या भक्ताची एवढे काम केले. आणि दादा एवढे सांगितलं तर नाही का पुढचा सप्ताह येणार. मग असे भक्ताची घरी कामे ना सांगता करी. चोखोबाची बहीण झाला सारंगधर. ऐका, नीच कामी न धरीलाच. नुसतेच पांत्रवाड्यावर भाजी वाडा बनत नाही ते. मग नीच काम सुद्धा परमात्म्याने केले भक्ताच्या घरी. नीच कामी न धरी लाज, साधावया भक्ती काज, नाही लाज धरे. महाराज काय काय केलं? चोखोबाची बहीण झाला. ती चोखोबाची मंडळी म्हटली आहो, गरोदर होती 9 महिने. आता 9 दिवसाला 2-3 दिवसच बाकी. आहो जा तुमच्या बहिणीला घेऊन या, माझं हे बाळातपण करायचंय. चोखोबाला निघले. निघाल्यानंतर नारायण डोह लागलं मधात. सप्ताह चालू. गुंतले तिथं ती ज्ञानी भक्त. भगवंताचं नाम ऐकल्यानंतर चोखोबा राहिला. भगवंताला काळजी पडली, माझा चोखोबा नारायण डोह मध्ये गुंतला, त्याच्या मंडळीचं बाळात पण कोणी करायचं. भगवंताने चोखोबारायाच्या बहिणीचं रूप धारण केलं. तिथे गेले आणि लगेच दरवाजावर थाप मारली. दार उघड बया. नाही हे नाही वाटत. वहिनी उघडा दार. हाका मारी. वंश दार उघडा दार.
दरवाजा उघडला महाराज, तिने पोटावर धरलेल्या. अहो नंदबाई लवकर या, मला खूप त्रास होतो, लवकर या. अहो वहिनी आता काळजी करू नका, मी नाही आले, मी आलेले ना. तुमचे भाऊ कुठे आहेत? तो येतो दादा. आणि लगेच महाराज भगवंतानी चोखोबाराच्या मंडळीच्या वहिनी खूप त्रास होते, वहिनी काळजी करू नका, मी आलेली. भगवंतानी तिच्या पोटावरून हात फिरवला. तो भगवंताचा स्पर्श आहे. हा भगवंतानी नुसतं बघितलं तर जीवाचा उद्धार होतो. स्पर्श झाल्यानंतर काय भाग्य महाराज चोखोबाराच्या मंडळीचं. भगवंतानी तिच्या पोटावरून हात फिरवला, गुजरातचा नाही हात फिरवला महाराज. परिणाम सहज बाळंतपण झालं. डिलिव्हरी झाल्यानंतर आता नंतर काय काय करावं लागतं हे मला पण काही माहिती नाही. आणि जे जे काही असतं ना ते सर्व भगवंतानी कामं केले महाराज. नीच कामी न धरी लाज, साधा वया भक्तिगाज. आणि मग ते चोखोबाऱ्याला काला झाल्यानंतर नारळ बुकान पाकिट घेतल्यानंतर कळालं काय, आपण तर बहिणीला अनाथ निघलो होतो. मग घरी बाळात पण कोण झाला असं, आता कसं केलं असं, लटलट लागले कापायला. आता ती काय म्हणेल मला, तुम्हाला तर काही कळत नाही म्हणायचं नाही असं. चोखोबारा घराकडे येण्यासाठी निघाले. भगवंताला कळालं माझा चोखोबा आला. वहिनी काय, मी चालले. अहो थांबा, तुमच्या भावाला येऊ द्या, चोळी बांगडी हे करावं लागेल, तुम्हाला साडी घ्यावी लागेल. अहो वहिनी आता जाऊ द्या ना, आज 13 तारीख आहे ना, आज 13 तारीख आहे ना, उद्या 14 आहे. मी आजच्या दिवस जाते आणि उद्या पुन्हा संध्याकाळच्या परत येते, कारण उद्या संक्रांत आहे ना, परवा नाही का. बरं, मी संक्रांतीच्या दिवशी पुन्हा संध्याकाळी येते आणि तेव्हा 2 शालू घेऊन जाते. पण आज मला जाऊ द्या, कारण भगवंताने विचार केला आज नाही गेले तर हा मला कायमचं तिथं ठेवी. भगवंत निघून गेले महाराज वहिनीच्या रूपातले. तितक्यात चोखोबारा आले आणि घरी ते बाळात झालेलं बघितलं. कुठे इकडे या. मी आलो, पण हे कुणी केलंय बाळात? तुमच्या बहिणीनी. माझी बहीण कधी आली? माझी बहीण कधी आली? माझी बहीण कधी आली म्हणजे वेळेवर आल्या बराबर. आणि त्यांनी हे बराबर सर्व व्यवस्थित केलं. माझा बाळात पण चोखोबाराचे डोळे भरून आले. मी माझ्या बहिणीला आणायलाच गेलो नाही तर मग इथे माझी बहीण आलीच कशी? निश्चित माझा परमात्मा आला माझ्यासाठी. हे सांग, तो आलेली माझी बहीण कुठे गेली? कुठे ती? आत्ताच गेला तुम्ही येण्या अगोदर. कुणीकडे गेली? या रस्त्याने गेली. चोखोबाराने बाहेर बघितलं तर त्या मातीमध्ये महाराज भगवंताचे पदचिन्ह उमटलेले, शंख चक्र पद्म त्याच्यावर उमट झालेले. महाराज चोखोबाराने 10 दिशी उडी टाकली, त्या पदचिन्हावरची माती घेतली, रजकन घेतले आणि कपाळाला लावले. धाय मोगरून चोखोबारा रडू लागले, देवा माझ्यासाठी जर तू माझ्या मंडळीचं बाळातपण करत असेल, एवढं नीच काम माझ्यासाठी केलं असेल आणि माझ्या अगोदर माझ्या मंडळीला दर्शन दिलं, मला भेट देत नाही, आता प्राणच ठेवत नाही. माझ्या भगवंताला कष्ट झाले माझ्यामुळे, चौकटीवर डोकंच आपण घेतो म्हणून प्राण देतो. करणार तितक्यात परमात्मा प्रगट झाले. चोखोबाराचे हात धरला, दाय मोकळून चोखोबारा रडले. डोक्यावर पायावरती डोकं ठेवून रडू लागले. भगवंताने उचलून घेतलं आणि चोखोबाला सांगितलं, चोखा देवा एवढं खालच्या दर्जाचं काम, पण तुझ्या मंडळीचं बाळातपण करण्यासाठी तू बहिणीला आणायला गेला होता, तू का नारायण डो मध्ये थांबला? देवा ते पुंडलिक वरदारी ऐकलं, ते सुंदर गायकाची चाली ऐकलं, घेतलं तिथं. मग तू जर तिथे त्या भजना सप्त्यामध्ये गुंग झाला तर चोखोबा तुझ्या बहिणीचं बाळा, तुझ्या मंडळीचं बाळात पण कोणी करायचं? चोखोबा माझा ज्ञानी भक्त जर स्वतःच्या मंडळीचं बाळात पण विसरत असेल आणि माझ्या हरिभजनामध्ये तल्लीन होत असेल तर त्या ज्ञानी भक्ताच्या मंडळीचं बाळातपणच नाहीये, त्याच्यासाठी अजून याच्यापेक्षा नीच काम असलं तरी ते मी करायला तयार आहे. असे भक्ताचे घरी कराडच्या सखुबाई आहेत ना, त्या सखुबाईसाठी भगवंतांनी सखूचं रूप धारण केलं आणि तिच्या पतीची इच्छा पूर्ण केली. कथा मला सांगायची नाहीये, एवढं नीच काम केलं महाराज. असे भक्ताचे घरी कामेन सांगता करी. असे ज्ञानी भक्त कोण? असे ज्ञानी भक्त भगवान बाबा, वामन भाऊ यांच्या द्वारामध्ये, यांच्या घरी राहून. घर शब्दाचा अर्थ भिंतीचं नका घेऊ. घर शब्दाचा अर्थ जैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू. हृदयरूपी घरामध्ये त्या, कारण हृदयबंदी खाना केला आता विचार कोंडीला, साठविला हरी जिही हृदय मंदिरे. अशा जिहे हृदय मंदिर रूपी घरामध्ये संतांनी त्याला साठवलं. असे ज्ञानी भक्त भगवान बाबा, वामन भाऊजांच्या चित्तामध्ये कसली आशा नाही, केलं ते जगासाठी आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कसली आशा नव्हती त्यांच्या अंतकरणामध्ये. भगवान बाबा
आणि ज्ञानी भक्तांचं या वामन भाऊंचं मग परमात्मा त्यांच्या घरी राहून कोणते काम करतो? महाराष्ट्रभर जेवढे सप्ते चाललेत ना, हे सप्ते भगवंतच करतोय, तुम्ही आम्ही निमित्त आहे. प्रमाण वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे. सप्ते पुण्यतिथी जवळ आल्या रे भगवान बाबाचे आणि वामन भाऊची की मग ते तुमच्या आमच्यामध्ये हो, तुमच्या आमच्या हृदयामध्ये प्रगट होऊन परमात्मा म्हणतो, आवरा, तयारी करा, लाईटिंग टाका, चांगली मंडप टाका, हो, गायक वादक मोठे मोठे बोलवा आणि सुंदर महाराज मंडळी बोलवून हो उत्सव करा. तोही तुमच्यासाठीच आहे, कारण तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, तीही आपल्यासाठीच आहे महाराज. म्हणून भगवंतच, भगवान पांडुरंगच या संतांचं सर्व काही कार्य करत आहे. इथलाही हरिनाम सप्ताह मंदिरातली विराजमान असणारी भगवान रुक्मिणी आणि पांडुरंगाची मूर्ती जी आहे ना, तीच तुमच्या आम्हाला प्रेरणा देते आणि हा सप्ताह करून घेते. असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी. इथे कधी कधी तुम्हाला माहिती नसेल, तुम्हाला माहित होणारच नाही म्हणा ते. हो, इथे पंक्तीमध्ये कधी कधी भगवान सुद्धा वाढत असेल. महाराज आम्हाला तर दिसत नाही, तो तुमच्या डोळ्याचा दोष आहे. तो कुणाचा तरी जे घरी राहिला असेल ना, त्याचं रूप घेऊन भगवंत येत असेल, वाढत असेल. महाराज भगवंत पांतरवाळ्या उचलत असेल, माझ्या भक्ताचं काम मला करायला मिळावं. निश्चित मंडपामध्ये कोणत्या रूपात पांडुरंग येऊन काम करत असेल हे तुम्हाला हे कळणार नाहीये. म्हणून भगवंताची करुणा ध्यानात घ्या आणि तो करुणा निधान परमात्मा या संतांची सेवा करण्याची संधी तुम्हा आम्हाला देतो. हे स्वतःचं भाग्य समजा महाराज, भाग्य समजा. आणि या ज्ञानी भक्ताचे हे उत्सव असेच प्रसन्नतेने संपन्नतेने साजरे करा. भगवंताचे आशीर्वाद मिळतील, कारण हे ज्ञानी भक्त भगवंताला किती आवडतात तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते. बर, मग कीर्तनकारासाठी काय, ते भक्त चरित्राते प्रशंसा होती, तेही मला तेवढेच आवडतात. म्हणून सर्वच भगवंताला प्रिय व्हावा असं वाटत असेल, तुम्ही आम्ही भगवंताला प्रिय व्हावा असं वाटत असेल तर एक काम करा, अशा ज्ञानी भक्ताच्या सानिध्यामध्ये राहून त्यांचे उत्सव करा. निरअभिमानी अंतकरणाने देवा तू आमच्याकडनं करून घेतो, आम्ही फक्त निमित्त आहोत, आम्हाला बळ दे, आम्ही करून घेत आहोत.